हेलो दोस्तों, गुड आफ्टरनून। दुबे सर जॉब 23 यूट्यूब चैनल है। गवर्नमेंट जॉब का नोटिफिकेशन बताता हूँ। पुलिस भर्ती में रनिंग कैसे क्वालिफाई करना है, आर्मी के जॉब में रनिंग कैसे क्वालिफाई करना है, बुक्स कौन सी कंपटीशन की कहाँ से लेना है। मेरा शॉप है मुखर्जी नगर, वहाँ पे मैं बुक्स भी बताता हूँ। लास्ट में व्हाट्सअप नंबर भी बताता हूँ। बच्चे लोग को चैनल आपको सब्सक्राइब कर देना है, जिसमें कि 8वीं लेवल, 10वीं लेवल, ग्रेजुएट लेवल, 12वीं लेवल कोई भी जॉब आता है तुरंत बता देता हूँ। अभी का जो वीडियो बनाने जा रहा हूँ वो है कि ये केवल महाराष्ट्र जो कांस्टेबल और क्लर्क हैं, ऑलरेडी एलडीसी बोला जाता है उसको, लोअर लिमिटेड डिपार्टमेंटल कैंडिडेट। ठीक है, जैसे हम लोग, मैं सीआईएसएफ में सब इंस्पेक्टर के रूप में कार्यरत हूँ, तो हमारे भी डिपार्टमेंट में क्या होता है, कोई कांस्टेबल 4 साल विदाउट एनी पनिशमेंट अगर सर्विस कर लिया तो डायरेक्ट एलडीसी के रूप में सब इंस्पेक्टर का एग्जाम देता है, और अगर एसआई में 4 साल किया तो वो डायरेक्ट एलडीसी के थ्रू असिस्टेंट कमांडेंट का एग्जाम देता है। तो उसी तरह महाराष्ट्र पुलिस में भी जो है जाहिरात क्रमांक 112/2025 ये लेटर क्रमांक निकला हुआ है, जिसके अंदर के 115 जवान और 22 क्लर्क अप्लाई कर सकते हैं। एलडीसी पोस्ट है, 6 हैंडीकैप भी है, फीस नॉन रिफंडेबल है। उसके बाद इसका थोड़ा सा मैं जाहिरात बोल देता हूँ। जाहिरात अगर आपको पीडीएफ कॉपी चाहिए तो मेरा व्हाट्सअप नंबर 8104530040 हे जे पण ॲप्लिकेशन टाकणार आहे ते एकदा पीडीएफ पूर्ण वाचा। काय एज आहे, आपल्याला 3 वर्ष जॉब व्हायला पाहिजे, हे सगळं त्यामध्ये डिटेल लिहिलं आहे बघा। हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगनी एलडीसीचा नोटिफिकेशन आउट केला आहे। एमपीएससी सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइज भरती सुरू, लास्ट डेट याची 30 जून आहे, आणि या पोस्टच्या नाव आहे दुय्यम निरीक्षक सब इन्स्पेक्टर। ठीक आहे, अंडर रिझर्व 719 पोस्ट आहे, सॉरी फीसच्या अमाऊंट आहे 719, आणि जनरल कॅन्डिडेटचे आणि यूआर अंडर रिझर्व्ड, आणि बॅकवर्ड क्लास ईडब्ल्यूएस और फोर्स पीडब्ल्यूडी 449 रुपीज आपल्याला ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय जे पण ते गेटवे आहे ना, एकदा पेमेंट झाल्यानंतर तुम्ही थांबा जोपर्यंत ते मेसेज नाही येत की पेमेंट सक्सेसफुल झालाय, आणि ते बॅकचा आणि ते सगळं बटन नाही दाबायचं, नंतर मग फिरत राहा, मग तुमचे झाले मग जॉब। चलानच्या माध्यम भी चलान फॅसिलिटी भी दिला ह्या लोकांनी। 2 जुलैपर्यंत तुम्ही भरू शकता। S12 लेवलचा जॉब आहे, 32,000 ते 1,16,000 रुपये, म्हणजे तुमची पेमेंट मोठी 65-70,000 पर्यंत होईल। अदर अलावेन्स जुडतो, डीए जुडतो, महंगाई भत्ता त्याला बोलतात। क्लर्क आणि कॉन्स्टेबल 3 इयर सर्व्हिस केला आहे, आणि 10वी 12वी ते सगळं डॉक्युमेंट लागते, तुमचे कास्ट बीटचे सगळं, हाईट 165 व्हायला पाहिजे, आणि चेस्ट 79 आणि एक्सपांड करून 5 सेंटीमीटर वाढवायचे आहे। रिटर्न पेपर होणार आहे। यामध्ये परीक्षेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, प्रश्नपत्रिका 2 मार्क्स 200 पेपरचे हे आपल्याचा एग्जाम होणार आहे। आणि याचे साईट आहे जिथे तुम्ही जाऊन अप्लाई करू शकता, ते आहे mpsconline.gov.in। या साईटमध्ये जाऊन तुम्ही या ॲप्लिकेशनचे फॉर्म अपलोड करू शकतात, आणि ईमेल त्यांनी दिलाय कॉन्टॅक्ट, एक मिडलचा काय त्याला म्हणतात, मी विसरलो आता, एक लाईन असते ना लहानशी, contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलमध्ये पण तुम्ही हे काय पण तुम्हाला प्रॉब्लेम होईल तर तुम्ही या ईमेलमध्ये पण कॉन्टॅक्ट करू शकता। लेटर नंबर 112/2025 याची संपूर्ण पीडीएफ कॉपी तुम्हाला 8104530040 माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पण भेटून जाणार। आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या ॲपमध्ये गेला, गुगल त्यामध्ये टाका महाराष्ट्र लोकसेवा लेटर नंबर 112/2025, तर याची पीडीएफ कॉपी ऑटोमॅटिक गुगलमध्ये पण येणार, आणि तुम्ही त्यानंतर जे आहे तर सगळं पीडीएफ वाचून त्यानंतर हे एलडीसीचा पोस्ट आला आहे कॉन्स्टेबलचा, लिपिक आणि कॉन्स्टेबल। तर हे शॉर्ट एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलमध्ये टाकत आहे। मी आपल्याची एक रिक्वेस्ट करतो की हा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंडला, नाहीतर कुठले कॉन्स्टेबल आपले फ्रेंड असणार, नाहीतर त्याचे
कोणी भाऊ नातेबाई असणार तर त्याला याच्या व्हिडिओ शेअर करा. मोस्टली तर त्यांना माहीत असते की LDCचा फॉर्म निघाला आहे, तरी पण लय होतात ना, ड्युटी दुसऱ्या जागी लागली असते आणि ते ऑफिसमध्ये जात नसते, तर त्यांना माहीत नसते की फॉर्म पण आला आहे. कोणी सांगितलं तर तेव्हाच त्यांना कळते की फॉर्म आला आहे. आणि हे काय सब इन्स्पेक्टर रँक आहे, म्हणजे डायरेक्ट त्यांचे प्रमोशन लई फास्ट होते एकदा सब इन्स्पेक्टर. कारण कॉन्स्टेबलमधून तुम्ही हवालदार व्हायला तुम्हाला 20 वर्ष लागणार. पण हे LDC एक असा एक स्कीम गव्हर्नमेंटने काढला आहे की ते चांगले एज्युकेटेड स्टुडंट असतात त्यांच्यासाठी हे स्कीम आणलं आहे. समजा ते कॉन्स्टेबलमध्ये आले आणि ते होशियार आहे, ते कॉम्पिटिशनचे एक्झाम देत आहे, UPSC PSCचा देत आहेत, CGL देत आहेत, सगळे एक्झाम भरत आहे, पण ते त्यांचे कुठे होत नाही. तरी पण हे यामध्ये त्या लोकांना एक स्कोप असते की आमच्या जे चांगला मुलगा आहे त्याला थोडा आम्ही म्हणजे यामध्ये तुमचाच सिलेक्शन होणार. म्हणजे यामध्ये सिव्हिलियन म्हणजे जे बाहेरचे मुले हे येत नाही LDCमध्ये. यामध्ये सगळं आपले जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्याचमधूनच हे ॲप्लिकेशन स्वीकारू जाणार आहे. तर म्हणून ज्या लोकांना नाही माहीत आहे त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या सबस्क्राईब केल्यानंतर ऑलचे बटन दाबवा. त्यामध्ये काय फायदा होतो की जसा मी आता 2-3 व्हिडिओ आणखीन रेडी आहे ते फक्त अपलोड करायचे आहे मला, तर जसाच मी अपलोड करेल आपल्याला एक असं नोटिफिकेशन येणार की दुबे सरांनी हा जॉब अपलोड केला आहे. मग तुम्ही जाऊन त्यामध्ये बघू शकता की ते माझ्या कामाचं आहे की नाही आहे. एकदा ते क्लिक करा तुम्ही, ते थोडासा बघितले माझे व्हिडिओ. त्यामध्ये आता एक इंजिनिअरिंगचे ITIचे सकाळी 2-3 व्हिडिओ टाकले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्ही मला स्क्रोल करून काय बघू शकता, धावायचे कसं काय शिकवतो, कुठला मी टॅबलेट सांगतो, कुठला मी इंजेक्शन सांगतो, कुठला मी वर्कआउट करायच्या, हिल रनिंग, सँड रनिंग आणि ABC वर्कआउट, पोटाचे कसरत, सीन बोनमध्ये पेन आला तर त्याचे काय आपल्याला एक्सरसाइज करायचे ते पण व्हिडिओ आहे माझ्याकडे. स्टॅमिना आपल्याला कसा वाढवायचा आहे आणि डाईट प्लॅन काय घ्यायचं आहे, ABC एक्सरसाइज कसा काय करायचं आहे, त्यामध्ये हॉपिंग बाउंडिंग हे सगळं होते. त्यामध्ये जिममध्ये जाऊन आपल्याला हे असं डंबल डेली नाही मारायचे, त्यामध्ये वरून ते खालतून आपल्याला सगळं वर्कआउट बॉडीचा करायचं आहे. गेले जिममध्ये वॉर्मअप केले, त्यानंतर जाय ते थोडे स्ट्रेचिंग केले, त्यानंतर थोडे चेस्टचे वर्कआउट करा, त्यानंतर शोल्डर, त्यानंतर बॅक, ॲबडॉमेन, लॅगचे 2-3 एक्सरसाइज आणि हाय हिल रनिंग. ते सगळं मी माझ्या व्हिडिओमध्ये आहे. आणि कॅलरीज तुम्हाला किती काय घ्यायचे, इंजेक्शन कुठेला समजलं. तुम्ही कुठला तरी पोलीसचा आता महाराष्ट्र पोलीसचा फॉर्म येणार, तुम्हाला त्यामध्ये गोळा फेक पण असते आणि 100 मीटर पण असते. ॲस्टिमिन इंजेक्शन आपण लावतो ते तर लॉंग डिस्टन्ससाठी असते, पण जे शॉर्टमध्ये आपल्याला कुठला इंजेक्शन लावायचं, कुठला आपल्याला ब्लड चेकअप करायचे आहे, म्हणजे हेमोग्लोबिन आपला किती आहे, विटामिन D किती आहे, विटामिन B12 किती आहे. लय मुलीचा वेट पण जे आहे ते 40 kg 45 kg असते. ते होमगार्डची 2-3 मुली मी वोट टाकायला गेलो होतो, तर ते होमगार्डवालीला मी विचारलो तुम्ही पोलीसचा फॉर्म लास्ट इयर भरत आहे का. ती बोलली हा सर टाकलाय फॉर्म, पण माझा वेट नाही. त्यानंतर मी प्रोटीन एक्स पावडर 2-3 सांगितलं, 2-3 डब्बा घे. त्या नाही वेट वाढला तर तुला मी ते क्रिएटिनचा एक 1000 रुपये किलोचा डब्बा येते, क्रिएटिन पावडर असते, ते फटकन बॉडीचा वेट वाढवतो. थोडं ते स्टेरॉइड आहे पण त्यामध्ये थोडा क्वांटिटी कमी असते, म्हणजे डोप बीपमध्ये तुम्ही येऊ नाही शकता. आणि जे पण मी इंजेक्शन सांगते ते सगळं विटॅमिन्सच आहे, जसे एल्डरवीट, विटामिन B12, न्यूरोबियन, फोड, हे सगळं विटामिन्सच इंजेक्शन सांगतो. आपल्याला स्टेरॉइड घ्यायचे नाही, ते नुकसानदेह आहे. कोणी तुम्हाला कुठला पण धावायचा ते व्हिडिओमध्ये बोलणार, डेका घ्या, फलाना घ्या, डिकाना द्या, नॅन्डोलोइन सल्फेट, मेफेटिन सल्फेट, हे सगळं घ्या, ते काय पण घ्यायचे नाही. मी बोलतो मुंबई पोर्ट्रसमध्ये वडील होते, लहानपासून इथे धावतो. रोडमध्ये आपला मुंबई पोर्ट्रसचा ग्राउंड आहे आणि MBPT हॉस्पिटलमध्ये धावत होतो लहानपणी. त्यानंतर आम्ही गेलो मलबारील प्रियदर्शनी पार्कला, तिथून मग मी CSFमध्ये स्पोर्ट्स कोटामध्ये गेलो. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल क्लर्कचा एक्झाम देऊन मग प्रमोटिव्ह हो सब इन्स्पेक्टरमध्ये आलो. म्हणजे लहानपासूनच मी ॲथलेटिकमध्ये आहे, म्हणून मला रनिंगचा माहीत आहे की तुमचे वीक पॉईंट कुठे आहे. तुम्ही कुठला पण फॉर्म टाकला, तुम्हाला रनिंगमध्ये प्रॉब्लेम होत असेल, 810453
30040 मला व्हॉट्सअपवरती कमेंट्स करा, नाहीतर मला यूट्यूबमध्ये पण कमेंट्स करून तुम्हाला कुठला पण प्रॉब्लेम असेल, कुठला नवीन फॉर्म पण टाकला असेल, SSC फेज 13चा फॉर्म टाका, ते लई चांगला पोस्ट आहे. आणि SSC CGLचा पण निघाला आहे, त्याचा पण मी व्हिडिओ टाकला आहे. ते तर समजा सेकंड UPSC, त्याला IAS UPSC लेवल म्हणजे कस्टम इन्स्पेक्टर, कस्टम एक्साइज ऑडिटर, UDC सब इन्स्पेक्टर नार्कोटिक्स, हे सगळं त्यामध्ये. हे काय यार, भारत गॅस आता बुक केली, पाठवा ना यार, काय असेल त्रास देत आहे मला. चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद दोस्तों, बाय. बेस्ट ऑफ लक फॉर योर दिस अपकमिंग एक्झाम बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम. आय हॅव ऑलरेडी गिवन LDC अँड प्रमोटेड फ्रॉम कॉन्स्टेबल टू head constable clerk. Therefore this is a good opportunity to constable and clerical cadre student. Best of luck from Dubey Sir Job 23. like, share, subscribe करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, बाय.